गणेशोत्सव काळात वीज, पाणी, वाहतूक व सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवा. पालकमंत्री भरत शेठ गोगावले. अलिबागच्या नियोजन भवनात जिल्हा शांतता कमिटीची बैठक संपन्न. गणेशोत्सवाच्या आनंदात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वीज पुरवठ्यापासून वाहतूक व्यवस्थेपर्यंत आणि सुरक्षेपासून आपत्कालीन मदतीपर्यंत प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करावे. दहीहंडीच्या नियोजनात सुरक्षेच्या उपाययोजनांची पूर्तता झाल्याशिवाय परवानगी देऊ नये. तर मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, दिशादर्शक फलक, रुग्णवाहिका व क्रेनची व्यवस्था सक्षम ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांनी दिल्या. जिल्हा नियोजन भवन सभागृहात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रसेन पवार आदी उपस्थित होते. पालकमंत्री भरत शेठ गोगावले म्हणाले, गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी पूर्ण ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती व्यवस्था करावी. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांना पुरेशा प्रमाणात वीज, मुबलक प्रमाणात पाणी तसेच वाहतूक व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्या. गणेशोत्सव, दहीहंडी आणि त्यानंतरचा नवरात्र उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची माहिती नागरिकांना स्पष्टपणे मिळावी यासाठी योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. इंदापूर, माणगाव, लोणेरे, पोलादपूर आदी भागातील पर्यायी मार्गांचा वापर करताना आवश्यक ठिकाणी वाहतूक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. एखादे वाहन बिघडल्यास ते तातडीने बाजूला काढण्यासाठी क्रेनची व्यवस्था आणि टप्प्याटप्प्याने रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात. प्रवाशांसाठी पाणी, चहापाणी तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री गोगावले यांनी दिले. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. शेठ, आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जिल्ह्याची प्रशासन विभागाची आणि लोकप्रतिनिधींची शांतता कमिटीची बैठक झालेली आहे. काय नेमकं बैठकीमध्ये महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत? महत्त्वाच्या सूचना म्हणजे येणारा दहीहंडीचा उत्सव आणि गणेशोत्सव या दोन्ही उत्सवाच्या अनुषंगाने दरवेळेला जी काही शांतता कमिटीची मीटिंग होती ती आत्ता पार पाडलेली आहे. आपणही सगळ्यांनी ऐकले असेल, सगळे अधिकारी वर्ग, आमचे कलेक्टर असतील, आमच्या मंत्री असतील, आमचे आमदार असतील, आमचे अध्यक्ष असतील जिल्हा परिषदचे, आणि मग आलेले शांतता समितीचे सर्व सदस्य असतील, त्यांनी प्रत्येकाने आपापला मुद्दा मांडला होता आणि त्या मुद्द्याला आमच्या अधिकाऱ्यांनी, आम्ही सगळ्यांनीच उत्तरे दिलेली आहेत आणि आमची जबाबदारी आम्ही ती स्वीकारलेली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेच्या प्रश्नावर ठाकरे अधिक जरा जोमाने पुढे आलेले दिसत आहेत. राज ठाकरे आले, आदित्य ठाकरे आले, काय प्रतिक्रिया? पहिले ठाकरे आले होते तर त्यांच्या कार्यालयाचं मध्यवर्ती उद्घाटन माणगावला, त्याच्या अनुषंगाने ते आले होते. आता दुसरे काल आले होते ते आमचे जे काही बॅनर आणि पोस्टर लावले होते ते बघत बघत ते गेलेत. तर ठीक आहे, त्याने आणखीन पण यावं, परंतु ते किती आले आणि किती गेले त्यापेक्षा आमचं जे कर्तव्य आहे ते आजच्या मिटिंगच्या अनुषंगाने आम्ही ते पार पाडू. तुम्ही म्हणालात की आदित्य ठाकरे दौऱ्यादरम्यान पाहणी करताना जलद माणगावला पोहोचले, काय नेमकं ते आहे? तुम्ही विचारायला पाहिजे होतं पत्रकारांनी की बाबा जर रस्ते पाहणी करायला आले, सगळे आले, तर मग पेनच्या पाठीमागून एवढ्या माणगावच्या तिथं एवढ्या कमी वेळेमध्ये कसे पोचले? याचा अर्थ रस्ते व्यवस्थित असतील, गाड्या व्यवस्थित त्यांच्या गेल्या म्हणूनच लवकर पोचले असतील. मुंबई गोवा महामार्ग जो आहे स्वतः नितीन गडकरींनी देखील पाहणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली आहे. वारंवार केवळ पाहणी होते, तो पाहणी आहे का, केवळ प्रसिद्धीसाठी आहे का, काय? असं काही नाही आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या वर्षाच्याच इथपर्यंत 1-2 महिन्याच्या पुढं रेल्वेचे ओव्हरब्रिज दोन्ही झाले का हे सगळ्या समस्या पूर्ण निघून जातील, की भविष्यामध्ये वर्षानुवर्ष परत कधी या मुंबई गोवा हायवेला ट्रॉफिक होणार नाही.
हे मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करताय, काय नेमकं अधिकाऱ्यांना सूचना दिलं? मागे तटकरे साहेबांनी देखील त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. सूचना देऊनही काही सूचनांचं पालन होतंय की होत नाही, काय आपले? बऱ्यापैकी पालन होतंय. तटकरे साहेबांनी, आदित्यनी, आम्ही सगळ्यांनीच ज्या मिटिंगा घेतोय किंवा काय घेतो, ह्या एकच उद्देश की कुठं काय आम्हाला अडचण आहे, काय आहे, खड्डे पडलेत ते बुजवून सुरळीत वाहतूक व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि आमचं कर्तव्य. एक शेवटचा प्रश्न आहे, मुंबई गोवा महामार्गावर पेवर ब्लॉक बसवावे की न बसवावे, काय आपली प्रतिक्रिया? ठीक आहे ना, आता काही ठिकाणी ह्या पावसामध्ये जर रस्ताच डांबरीकरणाचा होणार नसेल तर फेवर ब्लॉक काही ठिकाणी बसवणं क्रमप्राप्त आहे. आपल्याला वेळ तर साधून न्यायची आहे. बाकी मग नंतर बघता येईल, ब्रिज व्यवस्थित झालेलेच आहेत. तो काय 2 ब्रिजची जी काय अडचण आहे ती पण आमची व्यवस्थित सुटली तर परत आम्हाला फेवर ब्लॉक बसवायची वेळ येणार नाही. पहिला टप्पा पळसपेपासून इंदापूरपर्यंत 84 किलोमीटरचा आहे. हा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी शासनाला 14 ते 15 वर्ष लागली. पुढचे टप्पे चांगल्या पद्धतीने झाले, पण पहिल्या टप्प्यामधला बायपास रोड आहेत, वडखलचा रोड आहे किंवा नागोठण्याचे इथले रोड आहे, ह्या ठिकाणचे रस्ते हे एवढे खड्डेमय झालेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्याचा त्रास होतो. तो पहिला टप्पा एवढा कशाला करता? आम्ही मान्य केलेलं आहे की जो रखडपट्टी झाली मुंबई गोवा हायवेची ते आम्ही स्वीकारलेले, मान्य केलेले आहे. आता त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही हे सगळं करतो, आता तुम्ही पाहिलं की आत्ता जर मी मला सांगितलं अगदी नागोठण्याच्या तिथून जो आपल्याला बोगद्यापर्यंत, कशाडी बोगद्यापर्यंत तुम्हाला कुठंच अडथळा आणि अडचण येणार नाही, हे तुम्ही पाहिलेलं आहेत. जे काय मागच्या वेळेला अपशकून झाला, काय झाला, तो आता आम्ही काढलेला आहे, त्याचा उतारा काढून बाजूला ठेवलेला आहे आणि आता व्यवस्थितच होईल. नाही, खरं तर मुंबई गोवा महामार्गाचं काम हे साधारणपणे 15-16 वर्षापासून सुरू आहे, रखडलेलं आहे. ही वस्तुस्थिती दुर्दैवाने एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेच त्या ठिकाणी मान्य करत असतो आणि कोकणाच्या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्त्वपूर्ण मार्ग आणि साधारणपणे 70-80% काम हे त्याचं झालेलं आहे. म्हणजे दक्षिण रायगडपासून जो पुढचं काम आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे, पण जो अलीकडचा पट्टा आहे, जो सुरुवातीच्या कालावधीमध्ये ओरिजिनल आराखड्यामध्ये डांबरी म्हणून घेतला होता आणि मग त्यानंतर आपण आदरणीय गडकरी साहेबांना विनंती केली आणि त्यालाही पूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर त्याच्यामध्ये तो बदल हा करण्यात आला. पण ओरिजिनल आराखड्यामध्ये घेतलेले जे VOPs आहेत, अंडरपास असतील, ओव्हरपास असतील, त्यांचं काम त्या ठिकाणी आहे. 13 पैकी 11 इंच झालेलं आहे. काही त्या ठिकाणी 2 आहेत ते प्रगतीपथावर आहेत. पण या सगळ्या याच्यामध्ये साधारणपणे एक रायगडवासी म्हणून आपल्या सगळ्यांचीच भूमिका आहे की एक तर मधल्या कालावधीमध्ये आम्ही त्या संदर्भातली बैठक घेतलेली होती आणि सुकळीचा जो टोल आहे तो 82 जो एक मर्यादा किलोमीटरची असते की टोल किती अंतरावर असावे, तर त्या अंतराच्या याच्यामध्ये तो टोल बसत नसल्यामुळे तो सुरू करण्यात येऊच नाही, कधीच नाही. अशा पद्धतीचे आम्ही त्या बैठकीमध्ये खासदार तटकरे साहेबही त्या ठिकाणी होते, मी त्या बैठकीला होती आणि तो प्रस्ताव आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना तिथं त्यांच्या विभागाकडे पाठवण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या. पण अलीकडचा जो टोल आता सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मधल्या कालावधीमध्ये जी वाढ ही करण्यात आली, मी आदरणीय गडकरी साहेबांना सुद्धा या संदर्भातली विनंती ही लेखी स्वरूपात आणि त्यांची वेळ घेऊन सुद्धा आम्ही करणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आता या येत्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही त्या संदर्भातलं निवेदन हे देणार आहोत की आज पालकमंत्री भरतशेठ गोगावले आम्ही त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय घेतला आणि रस्त्याचं काम हे 100% पूर्ण होईपर्यंत आपण टोलची वसुली करू नये अशा पद्धतीचं आमचं निवेदन असणार आहे. कारण आत्ता गणपतीच्या कालावधीमध्ये तर टोल माफी दिलीच जाते आणि साधारणपणे आपल्या दरवर्षीची एक मी म्हणेन सरकारच्या वतीने प्रथा परंपरेचा तो भाग झालेला आहे की ती आपण देत असतो. ही म्हणजे त्याबद्दल मी सरकारचे नेहमी आभारच मानेन. कारण गणपतीच्या कालावधीमध्ये साधारणपणे 4-5 दिवस आधीच कोकणवासियांचे मुंबईतून येण्याची जी काही संख्या आहे ती आपण सगळेच बघत असतो. त्यामुळे त्यावेळेला टोल माफी ही रास्तच आहे. पण
100% काम पूर्ण होईपर्यंत टोलची वसुली केली जाऊ नये अशा पद्धतीचं आमचं निवेदन हे असणार आहे. मी आजच्या या बैठकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती केली की आपण त्या संदर्भातला ठराव घेऊया आणि पूर्ण रस्त्याचं काम क्वालिटी पूर्ण झाल्यानंतर टोल देण्याच्या संदर्भामध्ये कोणाचाच विरोध नाही आहे. पण रस्त्याचं काम अपूर्ण असताना, नादुरुस्त असताना, काही ठिकाणी आपण बघतोय की थोडा दर्जासुद्धा कामाचा योग्य नसताना आपण नागरिकांवर हा टोल तिथं थोपवणं हे मला असं लोकप्रतिनिधी म्हणून, एक सरकारची प्रतिनिधी म्हणून सुद्धा एक चुकीचं वाटतं. त्यामुळे त्या संदर्भातलं निवेदन आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देणार आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनाही मी विनंती केलेली आहे की त्यांनी सुद्धा त्यांच्या दालनामध्ये गणपतीच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने मंत्री म्हणून त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांसहित ती बैठक ही आयोजित करावी आणि खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासून, मी तर म्हणेन ज्या दिवशी 100% हायवेचं काम पूर्ण होईल त्यावेळेला गणराय पावला असं त्या ठिकाणी आपण सगळे मानू. कारण अनेकदा अनेक अडचणीतून त्या ठिकाणी प्रवास करावा लागत असतो. तो सुदैवाने मला असं वाटतं की या वर्षभराच्या कालावधीमध्ये ती आपली अडचण जी आहे ती निश्चितपणाने दूर होईल. त्यामुळे टोल आणि रस्त्याच्या संदर्भातली आमची सगळ्यांचीच जी काही भूमिका आणि जे मत आहे ते त्या ठिकाणी काही त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. ते म्हणतात की